तर डॉल्फिनला एकदम जवळून पाहायचा आनंद आता तुम्हीही घेऊ शकता. तर चला बघूया कसं, कुठं आणि कधी. तर आम्ही सकाळ सकाळ डॉल्फिन पाहायची तीव्र इच्छा मनात घेऊन निघालो. त्यांना बघायचा टायमिंग खूप लिमिटेड असतो, त्यामुळे मनात खूप भीती वाटत होती. मग फुल सेफ्टी वेअर करून आम्ही चाललो डॉल्फिन बघायला. जसं आम्ही बोट मध्ये बसलो तसं सगळ्यांच्या नजरा फक्त इकडे तिकडे डॉल्फिनला शोधत होत्या. जसे डॉल्फिन दिसले तसे सगळे ओरडायला सुरुवात झाली. एक तर त्या बोटचा एवढा मोठा आवाज आणि त्यात सगळे ओरडायला लागले, कशाला डॉल्फिन थांबतील तिथे. तो बोटवाला खूप ट्राय करत होता की जेवढ्या जवळून त्याला डॉल्फिन दाखवता येतील तेवढ्या जवळ न्यायचा. बट ऍट द एंड निसर्गात जर आपल्याला कोणत्याही प्राण्याला, पक्ष्याला किंवा माशांना पाहिजे असेल तर त्यांना जसं आपल्याला दिसायचंय किंवा जेवढं दिसायचंय तेवढंच ते आपल्याला दिसणार. आपण त्यांच्यावर जबरदस्ती किंवा काही करू शकत नाही. मला तर असं झालं होतं की त्यांना डोळ्यामध्ये कॅप्चर करू का मोबाईलमध्ये कॅप्चर करू. मी फक्त माझ्या डोळ्यांनी एकट्याने पाहिले असते तर ते फक्त मलाच दिसले असते, म्हणून मी मोबाईलमध्ये कॅप्चर केले आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. खरंच डॉल्फिनला पाण्यात पोहताना बघायचा अनुभव अविस्मरणीय आहे. डॉल्फिन हा खूप प्लेफुल असतात. त्यांना समुद्रात उड्या मारताना बघितलं ना, खरंच मन खूप खुश होऊन जातं. सकाळी 6 ते 9:30 पर्यंत सगळ्यात बेस्ट टाइम आहे त्यांना बघायचा. या वेळेत समुद्र शांत असतो आणि ते मग सरफेसवर येतात आणि त्यांना पाहायचं बेस्ट सीझन मध्ये ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान असतं. सकाळी मोस्ट ऑफ द मासे सरफेसच्या जवळ असतात, त्यामुळे डॉल्फिन त्यांना खायसाठी वरती येते. तर तुम्ही कोकणात असाल किंवा जाणार असाल तर नक्की एकदा डॉल्फिनची सफारी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.